तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील मतभेद पराभवाला कारणीभूत असून जागावाटपात झालेला घोळ आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यात अडकलेली चर्चा ही या पराभवाला कारणीभूत असू शकते असं परखडपणे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। हे अतिशय धक्कादायक आहे। अशा पद्धतीने काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा पराभव होईल असं कोणी विचारच केलं नव्हतं, कारण 6 महिन्यापूर्वी लोकसभेमधलं यश आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे काय जे काय घडलं हे अनाकलनीय आहे। याचं आकलन मला तरी होत नाही। मी या ठिकाणी नम्रपणे एक गोष्ट सांगेन की घिसापिटा हा विषय आहे। ईव्हीएम आणि त्याच्याशी संबंधित असलेले विषय हे या देशामध्ये वन्स फॉर ऑल चर्चा होऊन त्याच्यावर निष्कर्षापर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे। याच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून लोकशाहीवर आणि यंत्रणेवर जो संशय व्यक्त केला जातो, मग निवडणूक आयोग असेल, मग ही बाकीची सगळी यंत्रणा असेल, त्याच्यावर हा एक संशयच आहे ना। मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे हा काळा इतिहास लिहिला जाईल मुंबईचा की मुंबईसारख्या शहरामध्ये काँग्रेस 11 जागा लढते आणि त्या पण शेवटच्या दिवशी 2 जागा जशा भीक मागतात तशा मागून, ज्याच्यामध्ये मी कधीही चर्चेमध्ये नव्हतो। मी फक्त तिथे गेलो होतो आणि त्या फोनवरनं मी ऐकलं जे की अरे तुम वहां से लढो, अरे तुम वहां से लढो असं वगैरे जे चाललं होतं ते इतकं दयनीय, म्हणजे गांभीर्य नव्हतं जागा। दयनीय म्हटल्यानंतर गांभीर्य नसणारच, त्यामुळे ते अतिशय वाईट होतं। आणि म्हणून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत। मग त्या मुंबईमध्येही झाल्या नाहीत आणि राज्यात सुद्धा झाल्या नाहीत। तुम्ही प्रदेशाच्या नेतृत्वाचं नाव घेतलं आता की सगळे नेते आले त्याच्यात, कारण सगळे पराभवाची जबाबदारी प्रदेशाच्या नेत्यांनी घ्यायलाच हवी, ते प्रदेशाच्या नेत्यांनी घ्यायलाच हवी आणि ते क्रमप्राप्त आहे। कशा पद्धतीने ही जबाबदारी घ्यायला हवी, ती घ्यायला हवी, त्यांनी राजीनामे द्यायलाच हवेत, प्रदेशला सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा। सेनेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने मला हे अगदी सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्हाला ह्या जागा कशा सुटल्या, असं जेव्हा बोललं जातं त्यावेळेला काय दर्शवतं ते। आणि माझं तर साधं म्हणणं आहे की आपण चर्चा जिथे संपल्या त्याच्यानंतर बंगल्यावर जायची आणि हे करण्याची काय एवढी घाई होती आणि काय गरज आहे, म्हणजे काय गणित आहे ती आमच्या इथल्या नेतृत्व मुंबईच्या। कांदिवली जिथे उत्तर भारतीय 42% आहेत तिथे गुजरातीला दिली आणि चारकोपमध्ये जिथे गुजराती जास्त आहेत तिथे उत्तर भारतीयाला दिली। अशा आमच्याकडे जादू झालेले आहेत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय सुद्धा महाविकास आघाडी करता मारक ठरलाय का? नडलाच, प्रत्येकाला वाटायला लागलं की आपणच मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांच्या जास्त जागा येऊ नये, यांच्या जास्त जागा येऊ नये, हे कदाचित झालं असेल, मला माहित नाही। पण इथे तर असं होतं की प्रत्येकजण आपलं मीच मुख्यमंत्री बनणार असं वगैरे वगैरे चाललं, तुम्ही दाखवलेलं आहे ते सगळं, त्यामुळे तेही मारक ठरलं। ज्या सभा झाल्या त्या सगळ्या सभांमधून दुर्दैवाने एकसंघपणा जो होता तो दिसला नाही। जो एकसंघपणा, त्यांच्यामध्ये मतभेद होते, एकनाथ शिंदे मध्ये मतभेद होते, देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांच्यामध्ये मतभेद होते, अजितदादामध्ये मतभेद होते। अजितदादा ज्यांना नगण्य समजलं गेलं होतं ते बाद जवळजवळ 40च्या आसपास आहेत, म्हणजे पण त्यांनी एक संघ होऊन काम केलं म्हणून रिझल्ट। सगळ्या याच्यामध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव हा फार मनाला लागला। पृथ्वीराज चव्हाणांचं सुद्धा त्यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून आपण जर पाहिलं असेल, आज जे कोस्टल रोड वगैरे बघताय ते सगळं पृथ्वीराज चव्हाणांचं हे आहे। यांना त्याचं श्रेय घेऊ द्या, फिता कापून तो काय इश्यू नाही। कॅमेरामॅन सुमित सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।